या ठिकाणी सर्कस भरत असते। या सर्कसच्या हाकेच्या अंतरावरती हे उत्खनन झालेलं आहे शरणापूरचं। हा मासा आहे। हा मासा यासाठी आम्ही दाखवत आहोत की कारण की गर्जे यांची भूक अशा पद्धतीनं आहे, इतकं मोठं तोंड आहे, इतकं मोठं पोट आहे गर्जे यांचं, त्यांची भूक भागत नाहीये पगारावरती शासनाच्या वतीनं। त्यामुळे बेसुमार उत्खनन करणाऱ्या लोकांना खुल्याम पद्धतीनं अभय देत आहे, डोंगराच्या डोंगर पोखरण्याला हे करत आहे। त्यामुळे दैनिक बुलनशक्तीकडनं हे गरजेच समजावे, कारण की गर्जेंना अशा पद्धतीची भूक आहे, अशा पद्धतीचं पोट आहे, अशा पद्धतीचं मोठं तोंड त्यांनी अवैध धंद्याच्या बाबतीत केल्यामुळे त्यांना पगार कमी पडत आहे। आम्ही त्यांच्या वैयक्तिक जीवनावरती बोलणं संयुक्तिक वाटत नाहीये, तरीही जाणीवपूर्वक यासाठी बोलतोय कारण की अनेक वेळा आम्ही वस्तुस्थितीदर्शक पुरावे देऊनही गर्जे यांना कारवाई करायला मुहूर्त यासाठी सापडत नाही, कारण की त्यांना लाखो रुपयाचा हप्ता जो आहे महिन्याकाठी लागत असल्यामुळे हे सगळे बेसुमार उत्खनन मोठ्या प्रमाणात चालू आहे। जिल्हाधिकारी महोदय असं तोंड माशासारखं मोठं करून हप्ता घेणाऱ्या अधिकाऱ्यांवरची कारवाई झाली पाहिजे। नमस्कार, मी आहे स्वाभिमानी संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर। आम्ही आता आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मोजे शरणापूर या ठिकाणी। मोजे शरणापूरमध्ये एक उज्ज्वला नावाची एक हॉटेल आहे, आपण बघू शकता ती हॉटेल उज्ज्वला म्हणून आहे। या हॉटेलच्या लगत आम्ही आता आहोत आणि या ठिकाणी जे अपर तहसीलदार आहेत नितीन गर्जे म्हणून आहेत, त्यांच्या कार्यकाळामध्ये सर्व काही रामभरोसे चालू आहे याचं वास्तववादी चित्र आम्ही दाखवणार आहोत। त्यांच्या काळामध्ये अनेक हेवा टिप्पर आणि रेती तस्करांचा उन्माद झालेला आहे। तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत, आम्ही दाखवणार आहोत हजारो लाखो ब्रास मुरुमाची चोरी केली गेलेली आहे। या ठिकाणी कमीत कमी 30 एकर क्षेत्र जे आहे या ठिकाणी सपाटीकरण केले गेलेले आहे। त्या ठिकाणून अनेक ठिकाणून मुरुम देखील नेण्यात आलेला आहे। दौलताबाद किल्ल्याच्या काही हाकेच्या अंतरावरती हे शरणापूर हे क्षेत्र येतं उत्खननाचं आणि या बाजूला एक पेट्रोल पंप पण आहे, त्या लगत पण येत आहे। आपण दाखवणार आहोत की कुठं कशा पद्धतीनं उत्खनन झालेलं आहे दैनिक बुलनशक्तीच्या वतीनं। बघू शकता हे कशा पद्धतीनं उत्खनन आहे, बघू शकता पूर्णच्या पूर्ण उत्खनन आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे। आपण बघू शकता ती एक हॉटेल आहे, त्या ठिकाणी हे उज्ज्वला हॉटेलला लागून केलेलं उत्खनन आहे। आता ही कमीत कमी 40-50 एकरमध्ये हे सगळं काही सपाटीकरण असेल, याची परवानगी घेतली किंवा नाही हा चौकशीचा भाग आहे। घेतली असेल तर 1 किंवा 2 हेक्टरची घेतली असेल, 30-40 एकरची परवानगी घेतलेलीच नाही आहे, 100% मला खात्री आहे। आपण डोंगर बघू शकता कशा पद्धतीने हा डोंगर आहे आणि या डोंगराला पूर्ण पोखरून काढलेले आहे। अशा पद्धतीचा डोंगर नष्ट करून पर्यावरणाचा आईचा घो करून टाकण्याचे जे काम आहे नितीन गर्जे यांनी केलेलं आहे। नितीन गर्जे यांची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी चौकशी सुरू केलेली आहे, मात्र चौकशी फक्त कागदावरच राहिलेली आहे। नितीन गर्जे यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई संबंधित जिल्हा अधिकाऱ्याने ठोस पद्धतीने घेतलेली नाही आहे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आपण ही एक कर्तव्यदक्ष महसूल मंत्री आहात। दैनिक बुलनशक्तीने बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर आपण वेळोवेळी भूमिका घेऊन संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यावरती कारवाया ठोसपणे केलेल्या आहेत आणि या नितीन गर्जेवरतीही आपण निश्चितपणे कारवाई कराल, कारण की हा ऐतिहासिक मराठवाड्याची राजधानी असलेला जो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, या जिल्ह्याचे सर्व काही डोंगर आहेत नेस्तानाबूत करण्याची काही कामगिरी चुकीच्या पद्धतीने चालवली आहे, ती नितीन गर्जे यांनी चालवली आहे। पुढे आपण पाहणार आहोत हा डोंगर कशा पद्धतीने पूर्वीचा होता। आपण बघू शकता अशा पद्धतीने हा उंचच्या उंच डोंगर होता, खूप उंच डोंगर होता, परंतु या डोंगराला संपवण्याचं बुडातून सपाटीकरण करण्याचं काम जे आहे नितीन गर्जे यांच्या आशीर्वादाने झालेलं आहे। संबंधित तलाठी मंडळ अधिकारी हे तातडीने निलंबित अशा विषयामध्ये झाले पाहिजे। दिलीप स्वामी साहेब, आमचं काही घेणं देणं नाही आहे, फक्त निसर्गप्रेमी आम्ही असल्यामुळे आणि पत्रकार या दृष्टिकोनातून आम्ही सत्य दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करत असतो नेहमी। आपणही तेवढ्या जबाबदारीनं ती भूमिका पार पाडली पाहिजे। आपण खुर्ची आहात, जनतेचे नौकर आहात, आपण रक्षणकर्ते आहात, आपण एक राजा आहात। आपण पाहू शकता नजर पुरणार नाही अशा पद्धतीने हे सपाटीकरण चालू आहे। बघू शकता आपण नजर पुरणार नाही, आम्हाला तर खालून वाटलं होतं की 20 ते 25 एकरचं क्षेत्र असेल, परंतु माझ्या मते कमीत कमी हे क्षेत्र 50 एकरच्या समोरच
असेल 100%. याची ETS मोजणी व्हायला पाहिजे आणि ही जमीन कशा प्रकारात मोडते हे मला निश्चित सांगता येणार नाही, वर्ग 1 वर्ग 2 कशा पद्धतीनं मोडते. परंतु हे जे काही सपाटीकरण झालेलं आहे, डोळ्याची नजर पुरणार नाही अशा पद्धतीने सपाटीकरण झालेलं आहे आणि ज्यांनी कोणी केलेलं आहे त्याच्यावरती दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे. ही मागणी आम्ही करणारच आहोत. जिल्हा अधिकारी काय आपली कर्तव्य पार पाडतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा आपण दाखवूया लांबच्या लांबपर्यंत की कशा पद्धतीने हे उत्खनन केले गेलेलं आहे. पलीकडे बघता आपण काही अंतरावरती इटभट्ट्या बी आहे, समृद्धी महामार्ग पण आहे आणि त्या डोंगरावरती आपण जर बघितलं तर डोंगराच्या मध्यभागातून समृद्धी जात आहे आणि ही पूर्ण काही आता बी बघू शकता JCB चालू आहेत दूरपर्यंत त्या डोंगराच्या पायथ्याशी. खुले आम पद्धतीने या JCB चालू आहेत, आत्ता पण चालू आहे. म्हणजे फक्त पैसा फेको तमाशा देखो या भूमिकेवरती नितीन गर्जे आजही ठाम आहेत. अशा बेजबाबदार आणि फक्त पैशासाठी हपापलेल्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी व्हायला पाहिजे का? अशा अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का? अशा अधिकाऱ्यांचं निलंबन व्हायला पाहिजे का? तमाम प्रेक्षकांनी या व्हिडिओमध्ये व्यक्त झालंच पाहिजे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त यासाठी शेअर केला पाहिजे की ऐतिहासिक शहर जे आहे, ऐतिहासिक शहराला लाभलेला जे निसर्गमय वारसा आहे तो जोपासला गेला पाहिजे आणि संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे. आपल्याला काय वाटतं या व्हिडिओ बघून? निश्चितपणे व्यक्त व्हा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.